एक दुःखीच होतो. मी गव्हर्नमेंट सर्वंट होतो. MSCBला जॉब होता. काही कारणास्तव कास्ट सर्टिफिकेटमध्ये माझी नोकरी गेलेली होती. त्यामुळे मी खूप त्रस्त झालेलो होतो. MSCBवर केस टाकली होती. केस बोर्डावर लागायची, पण ती पूर्णपणे खारिज व्हायची. असे करता खूप परेशान झालो होतो. नोकरी गेल्यामुळे माझी परिस्थिती पण हालाकीची झाली होती. या मार्गात माझे साळभाऊ होते. एक दोन वेळा त्याला विचारलं, बाबा माझं बोर्डावर केस लागते पण माझ्या फेवरमध्ये लागत नाही. मी म्हटलं तुमच्या मार्गात यायचं. त्यावेळेला तो कच्चित होता. त्यांनी मला राऊत गुरुजीकडे नेलं. गुरुजींना मी आपली सांगितली. गुरुजी म्हणे ठीक आहे म्हणे, होईल म्हणे तुझं काम संपूर्ण, तुझा नोकरी बी मिळेल म्हणे. गुरुजींनी साफसफाईचे कार्य दिले. साफसफाईच्या कार्यामध्ये साफसफाई कार्य केले. 3 दिवसाचे कार्य 3, 7, 11 असे कार्य करत गेलो. अवघ्या मला 6 वर्षात ती नोकरी मला परत मिळाली. ती नोकरी मिळाली. मी मुंबईला होतो पहिले. मुंबईला मी जॉईन होण्यासाठी मुंबईला गेलो. माझे कार्य सुरूच होते. गुरुजींनी सांगण्याप्रमाणे, बाबू तिथं जाऊन तू एक छोटीशी रूम करून राहशील. काही दिवशी मी माझ्या भाच्याकडे राहिलो. त्यांच्याकडे कार्य ते पेनारे होते, त्यांच्याकडे कार्य होत नव्हते. मी गुरुजींना सांगितलं आहे का बाबा त्यांच्याकडे कार्य होऊ शकणार नाही. माझा परिवार संपूर्ण परिवार नागपूरला होता. माझा मुलगा आई नव्हती, बाबा आणि आम्ही तिघं राहत होतो. असं करता करता गुरुजीने कार्य घेतले. गुरुजीला म्हटलं, गुरुजी जॉईंट तर झालो, सगळं काही झालं, पण मला आता ट्रान्सफर घ्यायची आहे. गुरुजी म्हणे ठीक आहे म्हणे, होईल म्हणजे तुझी ट्रान्सफर होईल म्हणे. मी मग एक रूम करून गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे कार्य करत आलो. माझी मिसेस नागपूरला करत होती. अवघ्या 1.5-2 वर्षात माझी ट्रान्सफर नागपूरला झालेली. सगळं काही व्यवस्थित चालू होतं. सगळं काही व्यवस्थित चालू होतं. पण माझी आता याच वर्षी 25वी सालगिरह होती आणि या कार्यामध्ये मी काही कारणास्तव चुकलो. त्या चुकल्यामध्ये माझी सालगिरह 25वी झाली. त्यानंतर मी एक छोटीशी पार्टी दिली. त्या पार्टीमध्ये सगळे लोक, अनेकवाले लोक होते, भाऊ म्हणजे नातेवाईक लोक होते. आणि त्या नातेवाईका माझ्या घरी आले, दारू पिऊन आले. त्यामुळे माझी परिस्थिती एकदम खालावली झाली. म्हणजे माझ्या मुलीला त्यामुळेही झालं. आणि माझ्या मुलांनी एक गलती केली. माझ्या मुलाचं फायनल इयर झालं आणि तो